शहरामध्ये हा जो विजय झालेला आहे सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे। यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे माजी केंद्रीय मंत्री असताना सुद्धा त्यांना हा विजय खेचून आणता आलेला नाहीये। जे आमचे काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राजाभाऊ असतील हे तर आमचे मित्र पक्षातच आहे आणि आम्ही आतापर्यंत त्यांच्या बरोबर आणि ते आमच्या बरोबर राहिलेले। आमची लढाई खरी भारतीय जनता पार्टी बरोबरच होती आणि त्यामुळे रावसाहेब दानवेला आम्ही चारी मुंडा चित केलेले आहे। बरं, याच्यामध्ये मुख्य प्रश्न असा असेल की आघाडी न झाल्यामुळं भारतीय जनता पार्टीला फायदा होणार असल्याची चर्चा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उद्भवली होती। मात्र या ठिकाणी तुमचा विजय झालेला आहे, यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय झालं, मी आतापर्यंत 6 निवडणुका लढलेलो आहे। थोडस मी आता जरा मॅच्युअर्ड ज्या निवडणुकीमध्ये पाहिजे त्या पद्धतीने काम केलेलं आहे। कुठं भपका कुठं काही बाजरा फिजरा यामध्ये मी गेलेलो नाहीये। सरळ सरळ 1 to 1 लोकांपर्यंत आणि समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलोय आणि त्यामुळे जनतेने सांगितलं की अभी तुम आने की जरूरत नाहीये, हम आपको वोटिंग करते। मग पेशवेनगर असेल, माझा माळी समाज असेल, धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, दलित समाज असेल, इतर सर्व मातंग समाज असेल, या पूर्ण समाजानं मुस्लिम बांधवापासून सर्वांनीच भरभरून मतदान मोठ्या पद्धतीने केलेले आहे। बरं, आता कुठल्या समस्या आहे की त्या तुमच्या या प्रशासन ते गाव या शहराला देणार आहात सोयी सुविधा? ही नगरपालिका खूप मोठी नगरपालिका आहे। याला तर आम्ही राज्य शासनाच्या माध्यमातून पैसे आणण्याचं काम करू आणि जे काही राज्य शासन म्हणजे गोरगरीब जनतेचं मायबाप सरकार असतं, त्यामुळे आमचे कामं जे राहील ते पारदर्शक आणि मेरिटचे कामं आम्ही राज्य शासनाकडे देऊ। या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा एक महत्वाचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा एक महत्वाचा प्रश्न आहे, त्यानंतर वाडातले रस्त्याचा एक महत्वाचा विषय आहे। रस्ता, पाणी, वीज आणि शिक्षण, आरोग्य या सगळ्या सुविधाला यांना सुविधा पुरवण्यासाठी आम्ही सर्व आमची नगरपालिका आज म्हणजे 9 आणि 1 10 नगराध्यक्ष धरून नक्कीच व्यवस्थित काम करेल आणि या शहराला सर्वांना पुढे घेऊन जाईल। नक्कीच शेवटचा प्रश्न असा असेल, तुमचा गड आणि सिंह दोन्ही आलेत का? आमचे म्हणजे खरोखर जे काय पडले ते फार कमी मतानं पडलेले। आमची तर मी सांगितलं लढाई, आता तुम्ही म्हणत होते की तुमची लढाई म्हणजे या दोघांमध्ये विभाजन झाल्याच्या नंतर आता इथं काय होईल, पण आम्हाला आमचे निरीक्षक अंकुशराव असतील, नईम सर असतील, सुधाकर दानवे असतील आणि आमचे सर्व प्रमुख लोक जे होते त्यांना सर्वांना माहित होतं की इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांची तुतारी ही वाजणार आणि जनता ती निवडून देणार, जनतेने ती निवडून दिलेली आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी सांगितलंय की या ठिकाणी जनतेनं कौल दिलेला आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही खंबीर असणार असल्याचं देखील यांनी सांगितलं। सोनाजी जोगदंडे, story.com, जालना।